नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मला गेले 8-10 दिवस एक प्रश्न सतावतोय. वेगवेगळ्या माध्यमातल्या, वेगवेगळ्या चॅनेलवरच्या ब्रेकिंग न्यूज, खुल्या न्यूज या सगळ्या मी चाचपून आणि तपासून बघतोय, आणि मला एका प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये. तो प्रश्न म्हणजे, सध्या छगन भुजबळ काय करतात? येस मित्र, छगन भुजबळ काय करतात? मला गंमत याची वाटते की ज्या पत्रकारांना मनापासून वाटतं की महाराष्ट्रात हे राक्षसी बहुमत मिळवलेली जी महायुती आहे, अजितदादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे संयुक्त सरकार आहे, हे एकदाच कोसळून पडावं असं वाटणारे मराठीतले बहुतांश संपादक आहेत. आणि ते मग एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचं बुजगावणं उभं करतात, तुणतुणं वाजवत राहतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्यात मोठी नाराजी जी जाहीरपणे व्यक्त झाली, त्याची जरा चिकित्सक बुद्धीने पाहणी करावी, तपासणी करावी, पाठलाग करावा, असं या पत्रकार संपादकांना का वाटत नाही, हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. विधानसभेचे निकाल 23 नोव्हेंबरला लागले. त्यानंतर जवळजवळ 10-12 दिवस तरी सरकार बनत नव्हतं. प्रचंड राक्षसी बहुमत, एवढं प्रचंड बहुमत असून सुद्धा सरकार का बनत नाही, शपथविधी का होत नाही, हे प्रश्न विचारले जात होते. आणि जेव्हा ते सरकार बनलं, तेव्हा ते सरकार, त्यामध्ये नाराजी वगैरे किती आणि कशी आहे याची चर्चा सतत चालू राहिली आहे. पण या बनलेल्या सरकारमध्ये जेव्हा विस्तार झाला, नागपूरला पहिलं अधिवेशन विधानसभेचं भरवणार, त्यासाठी जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला, पण अक्षरशः प्रत्येक मंत्र्याला खातं सुद्धा मिळालं नव्हतं. या कालखंडामध्ये सरकार, अधिवेशन, विश्वास प्रस्ताव यापेक्षाही एक विषय गाजत होता, ज्याला आता जवळजवळ 2 महिने होत आले. तो विषय होता, 2 महिन्यापेक्षा जास्त काळ झालेत, आणि तो विषय होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सगळ्यात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं होतं. ज्या छगन भुजबळांनी त्यांचे मेंटर, सत्तेच्या राजकारणातले छगन भुजबळांचे जे आपण गॉडफादर वगैरे म्हणू, अशा शरद पवारांना टांग मारून भुजबळ हे 2 जुलै 2023ला अजितदादांच्या सोबत बाहेर पडले होते, बाजूला झाले होते. आणि आपल्याच शिक्षण संस्थेच्या पटांगणात त्यांनी शरद पवार विरोधातल्या पहिल्या जाहीर मेळाव्याचं आयोजन अजितदादांच्या नेतृत्वाखाली केलं होतं. पण त्या सगळ्यातला पुढाकार हा छगन भुजबळांचा लपून राहिला नाही. आणि तुम्हाला आठवत असेल तर अजितदादा यांच्या विरुद्ध तलवार उपसून शरद पवार बाहेर पडले, तेव्हा शरद पवारांनी सगळ्यात पहिली जाहीर सभा किंवा जाहीर कार्यकर्त्यांचा मेळावा हा छगन भुजबळ यांच्या विधानसभा मतदारसंघात घेतला होता. आणि नुसता मेळावा घेतला नव्हता, तर अत्यंत विखारी स्वरूपाची टीका आपला शरद पवारांनी छगन भुजबळ यांच्यावर येवल्यामध्ये केली होती. आपण इथे 5 वर्षापूर्वी आलो होतो, त्याच्या आधी खूप वेळा आलो होतो. आणि आपण जो माणूस उमेदवार म्हणून येवल्याला दिला होता आपल्या पक्षातर्फे, तो उमेदवार किंवा त्याला उमेदवारी देणं ही आपली सगळ्यात मोठी चूक होती, असं सांगायला शरद पवार येवल्यापर्यंत गेले होते, एवढं मला आठवतं. आणि तेव्हा चिडून आपली चूक झाली की छगन भुजबळांना उमेदवारी दिली, मंत्रीपद दिलं, सत्तापद दिलं आणि मोठं केलं, ही आपली चूक आहे असं शरद पवारांनी म्हटलं होतं. तेव्हा भुजबळांनी त्याला उत्तर देताना म्हटलं होतं, अशी माफी मागत कुठल्या कुठल्या आणि किती मतदारसंघात फिरणार आहोत. म्हणजे जितके अजितदादा कठोर टीका आपल्या काकांवर करत नव्हते,
बंडाचा नेता असून सुद्धा त्यापेक्षा बोचणारी टीका छगन भुजबळ करत होते आणि आपणच या बंडातले ज्येष्ठ नेता आहोत हे दाखवायला छगन भुजबळ धडपडत होते. अशा छगन भुजबळांना विधानसभेची आत्ताची निवडणूक संपल्यावर म्हणजे 1.5 वर्षाचं शेवटचं मंत्रीपद भोगल्यानंतर सत्तेपासून दूर ठेवण्यात आलेलं आहे, मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेलं आहे. आणि अर्थातच या नव्या महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्यापूर्वी काही तास सुद्धा छगन भुजबळांना अशी अपेक्षा नव्हती. आपण मंत्रिमंडळातून वगळले जाऊ असं छगन भुजबळांना वाटलं सुद्धा नव्हतं, अगदी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आणि हे त्यांच्या मंत्रिमंडळाची शपथ होण्याच्या दरम्यानच्या प्रतिक्रियेतून दिसतं. इकडे मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आणि कोण कोण नाराज आहेत याविषयीच्या बातम्या माध्यमातून आणि चॅनेलवर झळकायला लागल्या, तेव्हा सगळ्यात पहिली नाराजीची प्रतिक्रिया ही छगन भुजबळांकडून आली होती. आणि अगदी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये शेरो शायरी किंवा काव्य वगैरे चित्रपट गीतं अशा शब्दामध्ये छगन भुजबळ यांनी सांगितलं होतं, पुढे काय, जहां नहीं चैना वहां नहीं रहना. थोडक्यात छगन भुजबळ हे लवकरच काकांचे पुतणे अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांच्या ताब्यात गेलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यात लवकरच बंडाचा झेंडा खांद्यावर घेऊन बाहेर पडणारा पहिला नेता छगन भुजबळ असतील अशी चर्चा डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात सुरू झालेली होती, शपथविधीनंतर लगेच. आणि मग वेगवेगळे आपण कार्यकर्त्यांशी बोलू, आपण यांच्याशी बोलू, आपण त्यांच्याशी बोलू, अशी चर्चा सुरू झाली होती. आणि दरम्यान एक गोष्ट होऊन गेली होती. निवडणुकांच्या पूर्वी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका व्हायच्या असताना मराठा आंदोलनाने पेट घेतला होता. जालनाच्या अंबड तालुक्यात अंतरवाली सराटी हे मराठा आरक्षण आंदोलनाचं किंवा मराठा अस्मितेचं एक नवं केंद्र तयार झालं होतं. आणि तिथे बसलेले जरांगे पाटील, मराठ्यांचे योद्धा मराठा असले नेता, हे नित्य नेमाने आग ओकत होते. आणि त्यांची 2 टार्गेट होती, 2 लक्ष होती. एक होतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ते ब्राह्मण म्हणून, आणि दुसरे होते छगन भुजबळ, ओबीसी नेता म्हणून. महाराष्ट्रात कुणबी या जातीला जे आरक्षण मिळालेलं आहे ते ओबीसी मधून मिळालेलं आहे. आणि म्हणून मराठ्यांना सुद्धा कुणबी ठरवून कुणबी या ओबीसी आरक्षणातूनच फायदा मिळाला पाहिजे ही मागणी जरांगे पाटील यांनी केली होती. आणि अगदी शरद पवारांनी अंतरवली सराटीत जाऊन जरांगेंची पाठ सुद्धा थोपटली होती. त्यावेळेला जरांगे पाटील यांच्या विरोधात ठामपणे उभा राहणारा ओबीसी नेता छगन भुजबळ होता. आणि म्हणून राज्यात ज्या ओबीसींच्या विविध संघटना आहेत, जातीनिहाय असतील, विभागनिहाय असतील, या सगळ्या नेत्या कुठल्याही पक्षातले असले तरी ओबीसींचे बहुतांश नेते छगन भुजबळ यांच्या बाजूने समर्थपणे उभे राहिले होते. आणि जरांगे पाटील यांच्या प्रत्येक शब्दावर कडाडून हल्ला चढवणारे सगळे ओबीसी नेते विविध पक्षातले होते. पण छगन भुजबळ म्हणजे महाराष्ट्रातल्या ओबीसींचा चेहरा, असं एक चित्र तयार झालं होतं. आणि एका क्षणी जरांगे पाटील बोलून सुद्धा गेले होते की भुजबळ कसा निवडून येतो हे बघू. एवढ्यामध्ये येऊन छगन भुजबळांना हरवण्याची भाषा शरद पवार पण बोलत होते आणि जरांगे पाटील सुद्धा बोलत होते. त्यामुळे मुद्दा असा आहे की छगन भुजबळ म्हणजे अजितदादा पवारांच्या गटातला एक नेता, एक माजी मंत्री, शरद पवारांचा अत्यंत विश्वासू असा एक आक्रमक चेहरा. म्हणून छगन भुजबळ, एवढं छगन भुजबळांचं वर्णन होऊ शकत नाही. छगन भुजबळ म्हणजे बाळासाहेब ठाकरे
आणि अलीकडच्या काळात शरद पवार अशा दोन दिग्गज महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यांना भिडलेला आणि त्यांच्याशी झुंजून आपली राजकीय कारकीर्द टिकवू शकणारा नेता आहे. कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये असं म्हणतात ना की ते मांजराला किती उंचावरून टाका, ते आपल्या पंजावरच उभं राहतं जिथे पायाला जमीन किंवा आधार मिळेल तिथे. छगन भुजबळ यांच्या राजकारणाकडे तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल कितीही उंचावरून कडेलोट झाला, कितीही विपरीत परिस्थिती असली तरी छगन भुजबळ हे कायम आपल्या पायावर ठामपणे उभे राहिलेत आणि आपल्या राजकीय कारकिर्दीला टिकून राहिलेले आहेत. मला 91 साली छगन भुजबळांनी 6 डिसेंबर रोजी केलेलं बंड आठवत. 18 शिवसेनेचे आमदार, अगदी पहिल्यांदा शिवसेना महाराष्ट्रातली सगळ्यात मोठा पक्ष, विरोधी पक्ष बनून विरोधी नेता झालेली शिवसेना होती, त्या मनोहर जोशींच्या विरुद्ध बंड पुकारून छगन भुजबळ उभे राहिले आणि 54 मधले 18 आमदार घेऊन, 1/3 आमदार घेऊन बाजूला झाले होते. ते छगन भुजबळ मला अजून आठवतात. पुढचे 2 महिने छगन भुजबळ यांची नागपूरहून मुंबईला येण्याची हिंमत झाली नव्हती. सरकार त्यांचं होतं, ते मंत्री होते. ते छगन भुजबळ आणि एक दोनदा तरी शरद पवारांची पंगा घेतलेले आणि अखेरीस अजितदादांच्या सोबत शरद पवारांना खुलं आव्हान देऊन पक्षातून बाहेर पडलेले छगन भुजबळ हे अलीकडल्या काळात महाराष्ट्रात ओबीसीचे निर्विवाद नेता झालेले होते आणि त्यांना आत्ताच्या या मंत्रिमंडळातून बाजूला ठेवल्यानंतर त्यांनी आपल्या वैयक्तिक उभारलेल्या समता परिषदेच्या वतीने एक मोठा मेळावा सुद्धा घेतला होता आणि त्या मेळाव्यामध्ये एक महिला नेत्या कोणतरी होत्या, त्यांनी तर उघडपणे सांगितलं होतं, बास झालं यांच्या नादाला लागणं, आपण भाजपत जाऊ. यात एक सिग्नल महत्वाचा होता मित्र. देशाच्या सगळ्या राजकारणाची जेव्हा राजकीय जातीय उकल केली जाते त्यामध्ये भाजपला ओबीसींची व्होट बँक चालवणारा पक्ष म्हणून ओळखला जातो आणि भुजबळांसारखा ओबीसी नेता महाराष्ट्रात भाजपमध्ये नसावा, ह्याला निव्वळ योगायोग म्हणायचा की आणखीन काय म्हणायचं. एका अर्थाने भुजबळ हे तुलनेने स्वयंभू नेता आहेत, पण संपूर्णपणे स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन चालणारा नेता अशी त्यांची ओळख नाहीये. शिवसेनेतून बाहेर पडले ते शरद पवारांच्या आश्रयाला गेले आणि पवारांपासून बाजूला झाले तर पुतण्याच्या आश्रयाला गेले. जसं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आव्हान देऊन अख्खा पक्ष स्वतःच्या खिशात टाकून निघून गेले, तेवढं स्वयंभू पण छगन भुजबळ यांना दाखवता आलेलं नाही. अजितदादा किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडे मराठा नेता म्हणून बघितलं जात असेल तरीही शिवसेनेतल्या 18 पगड जातीच्या सगळ्या शहरी आणि ग्रामीण नेत्यांना, कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे आपल्या बरोबर घेऊन जाऊ शकलेत. आपल्यावर विश्वास ठेवून त्यांना कुठल्याही बंडामध्ये आपल्या इच्छा मान्य करायला भाग पाडण्या इतकंच एकनाथ शिंदे यांनी आपली हुकूमत दाखवली आहे. पण भुजबळ हे त्या बाबतीत शिवसेनेत असताना किंवा शिवसेना सोडल्यानंतर पवारांकडे असताना किंवा अजितदादांबरोबर गेल्यानंतर आपलं एवढं स्वयंभूपण आणि राज्यव्यापी आपली शक्ती छगन भुजबळ दाखवू शकलेले नाही, दाखवू शकलेले नाही. आणि म्हणूनच आपल्याला मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर त्यांचा जो राग होता तो त्यांनी व्यक्त केला, हरकत नाही. तसा तर अब्दुल सत्तार, एकनाथ शिंदेच्या गटातले नेते, त्यांनी सुद्धा तो राग व्यक्त केलेला आहे, दाखवलेला आहे. आपण पक्षामुळे निवडून येतो असं नाही, आपल्या नावाने कुत्र हे चिन्ह असलं तरीही आपण निवडून येऊ अशी वल्गना अब्दुल सत्तार यांनी सुद्धा केलेली आहे. भुजबळ त्यांच्यापेक्षा थोडे सुपिरियर म्हणता येतील, पण स्वयंभूपणे उभं राहून स्वतःचं एक संघटन उभारणं, जसं पालघर किंवा ठाणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये हितेंद्र ठाकूर यांनी एक आपला पक्ष उभा केलेला आहे, छोटा असेल,
बच्चू कडूंनी त्या विदर्भामध्ये एक छोटा आपला एक पक्ष उभा केलेला आहे. विनय कोरे यांनी कोल्हापूरच्या 2-4 तालुक्यात असेल पण आपलं एक वर्चस्व दाखवलेलं आहे. भुजबळ असं वर्चस्व स्वयंभूपणे दाखवू शकलेले नाहीत. आणि हे सगळं असताना तुम्ही कोणाकोणाशी पंगा घेणार हे पण विचारात घ्यावं लागतं. आणि म्हणूनच भुजबळांनी थोडं आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे. एक तर वय सरकलेलं आहे, पण असं असताना सुद्धा काल परवाच्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी आपल्या जिल्ह्यातला आपला एकनाथ शिंदेच्या पक्षातला विरोधक सुहास कांदे याच्या विरुद्ध आपल्या पुतण्याला बंडखोरी करून उभा करणं ही चूक होती. ही चूक होती. आज भुजबळांना मंत्रीपद मिळालेलं नाही, सत्तेच्या बाहेर बसावं लागलंय आणि तरीही बंड करण्याची हिंमत छगन भुजबळांना अजूनही गोळा करता आलेली नाही. त्याचं कारण त्यांनी आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे. आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे. तुम्ही बंडखोरी केली आहे, ठीक आहे, तुम्ही अजितदादांबरोबर त्या पक्षातून तुम्हाला मंत्रीपद पण मिळालं होतं. पण ज्या वेळेला युती आघाडी म्हणून आपण लढतोय अशा वेळेला आपला मित्र पक्ष असलेला एकनाथ शिंदेची शिवसेना त्याच्या उमेदवाराला पाडण्यासाठी छगन भुजबळ यांनी उघडपणे आपल्या पुतण्याला उमेदवार करावं. इथेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना छगन भुजबळांनी आपला विरोधक करून टाकलं. कारण कुठल्याही परिस्थितीत लोकसभेत बसलेला जो दणका होता लोकसभा निवडणुकीत त्यातून महायुतीला सावरायचं होतं. आणि म्हणून शिंदे असोत, अजितदादा असोत किंवा देवेंद्र फडणवीस असो, एक दिलाने एकजुटीने आपली सगळी ताकद आपल्या किंवा आपल्या मित्र पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे करत होते. अशा वेळेला तो मनाचा मोठेपणा छगन भुजबळ यांना दाखवता आला पाहिजे. आणि तो जिथे दाखवला नाही त्यातून छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्यापुरते आहेत हे त्यांनी स्वतःच दाखवून दिलं. त्यापेक्षाही छगन भुजबळ हे आपल्या कुटुंबापुरते आहेत याची साक्ष त्यांनी आपल्या पुतण्याला बंडखोरी करायला लावून दाखवून दिलं. आणि तिथेच त्यांचं मंत्रीपद गेलं होतं. त्यामुळे मीडियाचे कॅमेरे समोर आले की रोज संजय राऊत पण काहीतरी बोलतात. तशी पल्लेदार 2-4 वाक्य सुषमा अंधारे सुद्धा फेकतात. छगन भुजबळ जवळजवळ 4-5 दशक राजकारणात आहेत आणि मला वाटतं 24 मध्ये त्यांच्या राजकीय जीवनाला 50 पेक्षा अधिक काळ होऊन गेला. 73 मध्ये छगन भुजबळ पहिल्यांदा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते आणि 68 साली त्यांनी निवडणूक लढवली होती अगदी कोवळा तरुण म्हणून, शिवसैनिक म्हणून, पण ते पराभूत झाले होते. पण 68 पासून गेली जवळजवळ 57 वर्ष छगन भुजबळ जर राजकारणात होते तर चुकीच्या वेळेला आपल्या पुतण्याला बंड करायला उभं करून त्यांनी आपल्या पायावर धोंडा का पाडून घेतला या प्रश्नाचं उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न करतोय पण मला सापडत नाही. वय सरून गेल्यानंतर केविलवाणे झालेले शरद पवार आणि आज जहा नाही चैना वहा नाही रहना अशा वल्गना करणारे छगन भुजबळ हे एका पंक्तीत येऊन बसलेत. एका पंक्तीत येऊन बसलेत. पवारांची तरी दखल घेतली जाते कारण पवारांना कळतं कुठले तरी पुरस्कार कुठल्या तरी संस्थांचे रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव हे करून बातम्यांमध्ये राहायचं. काल परवा साहित्य संमेलन, त्याच्या आधी महादजी शिंदे राष्ट्रीय पुरस्कार. छगन भुजबळांना असं काय करतात? गेल्या 3 महिन्यात छगन भुजबळ काय करतायत, कुठे आहेत, कुठे गायब झालेत हा प्रश्न म्हणून विचारला गेला पाहिजे. अजूनही आमदार आहेत, परत एकदा ते विधानसभेत निवडून आलेले आहेत, पण त्यांनी मीडियापासून फारकत घेतली आहे.
की कुठची जमवाजमव करते. अजितदादांच्या विरुद्ध किंवा युती विरुद्ध बंड करायचं असेल, ते अर्थातच ह्या सगळ्या नाराजीनंतर देवेंद्र फडणवीसांना, मुख्यमंत्र्यांना स्वतः वैयक्तिक जाऊन भेटून पण आलेले आहेत. म्हणून ते भाजपत जातील का? काय करतायत छगन? हा म्हणूनच बातमीचा विषय, पण जिथे बातमी आहे तिथे फिरकायचं नाही, तिथे वळून सुद्धा बघायचं नाही, असं ज्याला वाटतं त्याला आजकाल पत्रकार म्हणतात, त्याला आजकाल बातमीदार म्हणतात. म्हणूनच असे विषय शोधून शोधून माझ्यासारख्या युट्यूबरला मांडावे लागतात. मित्रांनो, उत्सुकता आहे. बघू नजीकच्या काळात छगन भुजबळ काय करतात, याची माहिती मिळवता येईल. कशी मिळेल मला माहित नाही, पण निदान पत्रकारांनी, धावणाऱ्या तरुण पत्रकारांनी भुजबळ सध्या काय करतायत आणि नेमके कुठे आहेत याचा शोध घ्यावा, अशी माझी आग्रहाची विनंती आहे. कोणाच्या डोक्यात त्यामुळे प्रकाश पडतो बघू. मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.